एक महत्त्वाची मोठी बातमी यानंतरची आपण पाहणार आहोत ती म्हणजे गडचिरोलीमध्ये आज अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व नक्षलवाद्यांचा म्होरक्या भूपतीसह 60 जणांनी आत्मसमर्पण केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नक्षलवाद्यांनी हे आत्मसमर्पण केलंय। गडचिरोलीसाठी आज एक खूप मोठा दिवस असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। आदिवासी समाजातले तरुण तरुणी भरकटले गेले होते, मात्र आता ते मूळ प्रवाहात आल्याचं यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। इथले जे युवा आहेत त्या युवांच्या डोक्यामध्ये व्यवस्थेच्या विरुद्ध संभ्रम निर्माण करण्यात आला। एक प्रकारचं आयडिओलॉजिकल माइंडसेट असलेला ज्यांनी संपूर्ण चळवळ उभी केली अशा प्रकारचा व्यक्ती त्यांनी सरेंडर करणं आणि त्यांच्यासोबत 61 अतिशय वरिष्ठ अशा प्रकारच्या माओवाद्यांनी संपूर्ण शस्त्रांसहित या ठिकाणी सरेंडर करणं ही देशाच्या इतिहासातली एक अत्यंत मोठी गोष्ट आहे, हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे। आणि आता ही सुरुवात आहे। आज जो दिवस आपण पाहतोय त्याच्यात तेही एक महत्त्वाचं काम आहे की हे जे सगळे नेते आपण अटक केले त्यामुळे एक जे अर्बन कव्हर आणि एक प्रकारचा लॉजिस्टिक सपोर्ट जो या सगळ्या माओवाद्यांना मिळत होता तो कमी झाला आणि त्यामुळे त्यांचं आत्मसमर्पण झालं। आता येत्या काळातली लढाई ही संविधान विरुद्ध या ठिकाणी शहरी माओवादी अशा प्रकारची आहे, पण संविधानच जिंकेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली व्यवस्थाच जिंकेल आणि या शहरी माओवाद्यांना आणि अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू हा विश्वास मी व्यक्त करतो। आज जो सोनू उर्फ भूपति इन्होंने आत्मसमर्पण किया है, उनके साथ 60 लोगों ने आत्मसमर्पण किया है। ये सारे नक्सलवाद में माओवाद में लिप्त ऐसे बड़े कैडर हैं और पिछले 1 महीने से इनके साथ हमारी पुलिस की बातचीत चल रही थी। अलग अलग माध्यमों से इनको एक तरफ कन्विंस भी किया जा रहा था कि आपने मुख्य धारा में लौटना चाहिए और दूसरी जगह ऑपरेशंस के माध्यम से उनको ये बाध्य भी किया जा रहा था कि अगर आप नहीं लौटेंगे तो हम लोग ऑपरेशन बंद नहीं करने वाले हैं, हम लोग धीरे धीरे या तो अरेस्ट करेंगे या न्यूट्रलाइज करेंगे। और जब इस परिस्थिति को उन्होंने समझा तो उन्होंने भी ये फैसला किया और प्रकट रूप से उन्होंने पूरे केडर में यह भूमिका ली कि हम लोगों ने युद्धबंदी करनी चाहिए और आत्मसमर्पण करना चाहिए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।